नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीकच असाल. पण मी आज तुमच्यासोबत वडापावची रेसिपी शेअर करते. त्यासाठी मी ते जे साहित्य घेतलेलं आहे ते बॉईल बटाटे आहे, तांदळाचं पीठ आहे, बेसनचं पीठ आहे आणि या बॅटर तयार करण्यासाठी बेसनचं त्यामध्ये मी तांदळाचं पीठ मिक्स केलेलं आहे. थोडं ते ऑप्शनल आहे. ते मी माझ्या रेसिपीप्रमाणे मी तांदळाचं पीठ टाकते, कारण हे बॅटरचं जे कोटिंग आहे ते व्यवस्थित चांगल्यारीत्या होण्यासाठी त्यासाठी मी थोडं मीठ टाकून हे बॅटर मिक्स करून घेतलेलं आहे. चांगल्या प्रकारे याला मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम स्मूथली असं करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता की हे किती स्मूथली तयार झालेलं आहे. जास्त घट्टही नाही, जास्त पातळही नाही. आता इथे मी वडे बनवण्यासाठी ही बॉईल बटाटे घेतलेले आहेत आणि इथे मी मसाला तयार केलेला आहे. अद्रक, लसूण, मिरची, कोथिंबीर ह्याची पेस्ट बनवून त्याला मी राई आणि कढीपत्त्याचा तडका देऊन हे मी या वड्यांमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे बटाट्यांमध्ये. आता तुम्ही बघू शकता हे व्यवस्थित एकजीव करून हे मी अशा प्रकारचे वडे बनवते. तर तुम्ही वड्यांची साईज तुमच्याप्रमाणे करू शकता, लहान, छोटी, मोठी. आणि इथले या बॅटरमध्ये मी हे डिप करणार आहे. आणि वडे तळण्यासाठी मी इकडे कढईमध्ये तेल व्यवस्थित गरम करून घेतलेलं आहे. जास्त गरमही नाही करायचं आहे आणि जास्त थंडही नाही. ते एकदम मंद आचेवरती हे वडे तळून घ्यायचे आहेत. आणि मागच्या व्हिडिओला तुम्ही माझ्यासाठी खूप शेअर केल्यात, लाईक केल्यात. असंच प्रेम तुमचं चांगलं राहू द्या. शेअर करा आणि ही पण व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि अशाच प्रकारे मी तुम्हाला अजूनही रेसिपीच्या व्हिडिओ शेअर करेन. तर तुम्ही लाईक करा. थँक्यू. आणि तुम्ही अशा प्रकारे बघू शकता हे वडे तयार झालेले आहेत इथे. थँक्यू.